अगवणे कुटुंबाच्या घरातून एक पिस्टल आणि एक बेवले कंपनीचं रिव्हॉल्वर जप्त। तसंच फोर्ड एंडेवर गाडी आणि वैष्णवीच्या कुटुंबाने दिलेली चांदी देखील पोलिसांकडून जप्त। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली। वैष्णवीच्या आईवडिलांसोबत उपमुख्यमंत्री शिंदे यांची चर्चा। मंत्री पंकजा मुंडेंनी वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेतली। वैष्णवीची आत्महत्या या प्रकरणी कसपटे कुटुंबियांची चर्चा। वैष्णवीवर अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा होईल, पंकजा मुंडेंचं आश्वासन। मयुरी जगतापच्या आईकडून महिला आयोगाकडे 7 महिन्यांपूर्वीच तक्रार। नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलेल्या पत्रावर कारवाई नाही। मयुरी प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग होत्या। मयुरी प्रकरणामध्ये महिला आयोगानं हलगर्जीपणा केल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप, तर राष्ट्रवादीमधूनच रुपाली चाकणकर यांच्या चौकशीची मागणी। रुपाली चाकणकरांचा माज वाढत चालला। राज्य सरकारनं चाकणकरांचा राजीनामा घ्यावा। रोहिणी खडसे यांच्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्याकडूनही राजीनाम्याची मागणी। वैष्णवी प्रकरणामध्ये सहभाग आढळल्यास कारवाई करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुपेकरांना सक्त ताकीद। रुपाली ठोंबरे पाटील यांची माहिती। ऑडिओ क्लिप ऐकवत अंजली दमानियांचे सुपेकरांवर गंभीर आरोप, तर ऑडिओ क्लिप बनावट आयजी सुपेकर यांनी सर्व आरोप फेटाळले। 2 वर्षांपूर्वीही वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड। 27 नोव्हेंबर 2023 रोजी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न। कसपटे कुटुंबियांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 5 पथकं रवाना। निलेश चव्हाणला लवकरच ताब्यात घेण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न। उद्या दिल्लीमध्ये मोदींच्या उपस्थितीत एनडीए शासित सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार देखील बैठकीला उपस्थित राहणार। साताऱ्यात पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर। सोमवारच्या बैठकीमध्ये भाजपबाबत प्रवेशावर चर्चा होणार असल्याची माहिती। मनसेसोबत ठाकरे दिलसे युती करणार। युतीनंतर नात्याची देखील जोड देणार। पडदा कधी उघडायचा हे दोघं भाऊ ठरवतील। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर संजय राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांची भेट घेतली। फडणवीसांकडून विधिमंडळातील सर्वपक्षीय सत्कारासाठी सरन्यायाधीशांना निमंत्रण। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार। मे महिन्यासाठी 332 कोटी 70 लाख निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला। बुलढाण्यातील मलकापूरमध्ये कारमधून 1 कोटी 97 लाखांची रोकड जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे बुलढाणा पोलिसांची कारवाई। नंदुरबारहून शिरपूरला जाणाऱ्या बसमधील कंडक्टरचा उर्मटपणा समोर। बस कंडक्टर आजी आजोबांना खाली उतरवतानाचा व्हिडिओ व्हायरल। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी क्रिकेट संघाची धुरा शुभमन गिलच्या खांद्यावर। रिषभ पंत उपकर्णधार, तर करुण नायरचं पुनरागमन। 20 जूनपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका। अभिनेते मुकुल देव यांचं निधन। वयाच्या 54व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। दस्तक चित्रपटातून अभिनय क्षेत्राची सुरुवात। राज्यभरात आज कोरोनाच्या 47 नव्या रुग्णांची नोंद। ठाण्यामधील कळवा इथल्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोनाच्या प्रादुर्भावानं मृत्यू।